तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण होमगार्ड भरती 2026 याबाबतची माहिती पाहणार आहोत। यामध्ये जी पात्रता काय मागितली जाते, तुमची नियुक्ती या ठिकाणी कशा प्रकारची होते, डॉक्युमेंट कोणकोणते पाहिजे, ठीक आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, 2024 मध्ये होमगार्डची भरती निघालेली होती, त्यानंतर आता 2026 मध्ये होमगार्डची भरती निघण्याची शक्यता आहे। तर आता आपण पाहणार आहोत त्याची पात्रता काय मागितली आणि तुमची नियुक्ती या ठिकाणी कशा प्रकारे होते। तर बघा मित्रांनो, होमगार्डसाठी जी पात्रता मागितली जाते ते कमीत कमी 10वी पास असेल, लक्षात ठेवायचं, कमीत कमी 10वी पास या ठिकाणी मागितल्या जाते। ठीक आहे, वयोमर्यादा लक्षात ठेवा, 20 ते 50 वर्षापर्यंत, 20 ते 50 वर्षापर्यंत वयोमर्यादा या ठिकाणी उमेदवारासाठी ठरवल्या जाते। तर उंची बघा, 165 सेंटीमीटर पुरुषाकरिता असते आणि 150 सेंटीमीटर महिलांसाठी असते। ठीक आहे, 162 सेंटीमीटर पुरुषाकरिता, महिलांसाठी 150 सेंटीमीटर, आणि चेस्ट असते पुरुषाला 76 आणि 5 सेंटीमीटर तुम्हाला फुगवता येणे गरजेचं आहे। हे सर्वसाधारण पात्रता जे आहे ते होमगार्ड या पदासाठी असते। ठीक आहे, जर तुम्ही यामध्ये बसत असाल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। तर यासाठी रहिवासी पुरावा तुम्हाला मागितला जाते, आधार कार्ड वगैरे, मतदान कार्ड, शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा टीसी तुमच्याकडे असेल होता, आणि 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, मग तुम्हाला या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट पण मागितल्या जाते। तर तुमची नियुक्ती या ठिकाणी बघा कशा प्रकारची होते, तर 1600 मीटर होते या ठिकाणी 20 गुण, महिलांसाठी 800 मीटर 25 गुण। ठीक आहे, टायमिंग असते 5.10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी। ठीक आहे, आणि महिलांसाठी 2.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 25 गुण। हे संपूर्ण तुमची नियुक्ती या ठिकाणी कशा प्रकारची होते दिलेलं आहे। गोळाफेक पण या ठिकाणी घेतल्या जातो, गोळाफेक पण असतो या ठिकाणी 10 गुणासाठी, महिलांसाठी गोळाफेक 6 मीटर आणि पुरुषासाठी 8.50 मीटर। ठीक आहे, हे गोळाफेकचे गुण या ठिकाणी दर्शविलेले, हे चेक करून घ्यायचे। आणि तुमच्याकडे जर टेक्निकल एज्युकेशन वगैरे असेल, ठीक आहे, जसं ITI प्रमाणपत्र, माजी सैनिक, NCC जर असेल, तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा मार्क दिल्या जाते, ते पण 10 मार्क्स। ठीक आहे, एक्स्ट्रा मार्क दिल्या जाते, ते पण 10 मार्क्स। ठीक आहे, अशा प्रकारे तुमची नियुक्ती या ठिकाणी होते। जर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही होमगार्डसाठी आपला अर्ज भरू शकता। तर मित्रांनो, 2026 मध्ये होमगार्डची भरती प्रक्रिया केव्हा पण सुरू होऊ शकते। 2024 मध्ये होमगार्डची भरती निघालेली होती, आता डायरेक्ट भरती 2026 मध्ये निघणार आहे। ठीक आहे मित्रांनो, तो होमगार्डची भरती 2026 मध्ये निघणार आहे, याची जोरात चर्चा सुरू आहे। तर तुमची नियुक्ती या ठिकाणी कशा प्रकारची होते, कोणकोणते डॉक्युमेंट लागते आणि याची पात्रता काय मागितली जाते, याची आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। तर भरती आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यावर नक्की पोहोचेल, त्यासाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।